अरे टॉप जीके जीएस प्रश्न 1. जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा घडले? 13 एप्रिल 1919. 2. कोणत्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या आदेशावरून जालियनवाला बाग हत्याकांड घडले? जनरल डायर. 3. भारताच्या घटनात्मक विकासातील 1919च्या सुधारणा कायद्याला काय म्हणतात? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. 4. सायमन कमिशन भारतात कधी आले? 1928. 5. जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली? रवींद्रनाथ टागोर. 6. महात्मा गांधींचे वर्णन एका माणसाचे सैन्य असे कोणी केले? लॉर्ड माउंटबॅटन. 7. चौरी चौरा येथील घटनेमुळे महात्मा गांधींनी फेब्रुवारी 1922 मध्ये असहकार चळवळ स्थगित केली. ते चौरी चौरा ठिकाण कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेश. 8. महात्मा गांधींनी केलेल्या सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता? चंपारण्य. 9. इतिहासात विशेष महत्त्व असलेले जालियनवाला बाग कोठे आहे? अमृतसर. 10. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये साराबंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली? खेडा. 11. महात्मा गांधी यांचा चंपारण्य सत्याग्रह कशाच्या बाबतीत होता? भारतीय शेतकऱ्यांना नीळ पिकविण्यासाठी सक्ती म्हणून. 12. पुणे करार कोणामध्ये झाला? डॉक्टर आंबेडकर व महात्मा गांधी. 13. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे बोल कोणाचे? लोकमान्य टिळक. 14. चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? 1942. 15. महात्मा गांधींच्या आईचे नाव काय होते? पुतलीबाई. 16. महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण? गोपाळकृष्ण गोखले. 17. चले जाव ठरावाचा मसुदा कोणी तयार केला? जवाहरलाल नेहरू. 18. चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? 1917. 19. रौलट कायदा विरुद्ध सत्याग्रह कधी झाला? 1919. 20. बारडोली सत्याग्रहाचा नेता कोण होता? सरदार वल्लभभाई पटेल. 21. भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण? आचार्य विनोबा भावे. 22. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? आचार्य विनोबा भावे. 23. चौरी चौरा घटनेने कोणते आंदोलन संपुष्टात आले? असहकार. 24. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? सेनापती बापट. 25. सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी कोणता? 1930 ते 34. 20. चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा लढा कशाशी संबंधित होता? नीळ. 27. काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली? सुरत. 28. होमरूल लीगची स्थापना कोठे झाली? अडियार. 29. काँग्रेस पक्षाच्या 1942च्या कोणत्या ठिकाणातील बैठकीत महात्मा गांधी यांनी भारत छोडोचा ठराव मांडला? वर्धा. 30. फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखतात? खान अब्दुल गफार खान. 31. दुसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली? 1931. 32. राष्ट्रगीत जनगण मन हे सर्वप्रथम कधी गायले होते? 1911. 33. धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? सरोजिनी नायडू. 34. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिले अधिवेशनाचे अध्यक्ष कोण? व्यामेशचंद्र बॅनर्जी. 35. 1936 मध्ये फैजपूर येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? पंडित नेहरू. 36. सन 1934 मध्ये कोणी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली? जयप्रकाश नारायण. 37. 1905च्या बनारस काँग्रेस अधिवेशनात स्वराज्याचं ध्येय कोणी ठरवले? लोकमान्य टिळक. भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना कधी झाली? 1885. 38. 1916 साली झालेल्या लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? बाबू अंबिकाचरण मुजुमदार. 40. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याच्या कार्यकाळात झाली? लॉर्ड डफरिन. 41. काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली? सुरत. 42. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? ॲलन हाम. 43. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? व्यामेशचंद्र बॅनर्जी. 44. वायव्य सरहद्द प्रांत कोणी निर्माण केला? लॉर्ड कर्झन. 45. कोणत्या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल बनला? चार्टर ॲक्ट 1883. 46. कोणत्या वर्षी रॉबर्ट क्लाईव्हने बंगाल, बिहार आणि ओरिसा येथील मुघल राज्यकर्त्यांकडून दिवाणी स्वीकारली? सन 1765. 47. कोणी भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला? लॉर्ड मेकॉले. 48. भारतात इसवी सन 1856 मध्ये कोणी पुरातत्व विभागाची स्थापना केली? लॉर्ड डेलहाउसी.
49. इसवी सन 1853 मध्ये मुंबई ते ठाणे हा भारतातील पहिला लोहमार्ग कोणाच्या काळात उभारला गेला? लॉर्ड डलहौसी. 50. सन 1848 ते 1856 या दरम्यान कोणी अनेक राज्य खालसा केली? लॉर्ड डलहौसी. संघ लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोग यांची स्थापना घटनेच्या कोणत्या अनुच्छेदाद्वारे केली आहे? अनुच्छेद 315. राष्ट्रीय मतदान दिन दरवर्षी कधी साजरा करण्यात येतो? 25 जानेवारी. मत द्यायचे नसेल तर कोणता पर्याय निवडावा लागतो? नोटा. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक कोण करतात? राज्यपाल. भारतात राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1993. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? रंगनाथ मिश्रा. जागतिक मानवी हक्क दिन कधी साजरा करण्यात येतो? 10 डिसेंबर. 5 मे 2022 रोजी महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका कोठे स्थापन करण्यात आली? कोल्हापूर इचलकरंजी. राज्यातील 29वी महानगरपालिका कोठे स्थापन करण्यात आली? जालना. महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत? 50%. अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणते? कोलकाता. भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? दिल्ली. राज्य प्रशासकीय लवादाचा अध्यक्षाची नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती. स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली होती? सुकुमार सेन. सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? ज्ञानेश कुमार. सध्या नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? नरेंद्र मोदी. नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? देशाचे पंतप्रधान. नीती आयोगाची स्थापना केव्हा झाली? 1 जानेवारी 2015. सध्याच्या परिसीमन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? न्यायमूर्ती रंजना देसाई. भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार होते? कलम 324. राज्य आणीबाणी घोषित करण्यासाठी शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो? राज्यपाल. राज्य आणीबाणी कोण लागू करू शकतात? राष्ट्रपती. राज्य आणीबाणीचा कालावधी किती असू शकतो? 6 महिने. सध्या किती राज्यांमध्ये विधान परिषदा आहेत? 6. विधान परिषदा असणारे देशातील राज्य कोणते? आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तेलंगणा. 74. भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी कोणत्या राज्याच्या होत्या? उत्तर प्रदेश. 77. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होते? नागपूर. 78. महाराष्ट्र विधिमंडळाचे वर्षातून किती अधिवेशने होतात? 3. 79. महाराष्ट्र विधान परिषद सदस्यांचा कालावधी किती आहे? 6 वर्ष. 80. महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा कालावधी किती वर्षांचा आहे? 5 वर्ष. 81. महाराष्ट्रातील विधान परिषदेतील जास्तीत जास्त सदस्य संख्या किती आहे? 78. 82. महाराष्ट्राची विधानसभेत निवडणुकीद्वारे येणाऱ्या सदस्यांची संख्या किती आहे? 83. महाराष्ट्र विधानसभा संबंधित कलम कोणते? 170. 84. विधानसभेत एखाद्या विषयावर समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? विधानसभा अध्यक्ष. 85. महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी किती अधिवेशनं होतात? 3. 86. विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणास सादर करतात? विधानसभा उपाध्यक्ष. 87. विधान परिषदेवर किती सभासद शिक्षक मतदानसंघातून निवडले जातात? 1/12. 88. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते?
विधान परिषद 89. महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची संख्या किती आहे? 12. 90. श्री धनंजय चंद्रचूड हे भारताचे कितवे सरन्यायाधीश होते? 50वे. 91. मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण किती खंडपीठे आहेत? 3. मुंबई उच्च न्यायालयाचे 3 खंडपीठ कोणत्या ठिकाणी आहेत? छत्रपती संभाजीनगर, पणजी, नागपूर. 93. न्यायाधीशांची नियुक्ती आणि बदली करण्याची प्रक्रिया कोणती? कोलेजियम प्रणाली. 94. सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती. 95. उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करते? राष्ट्रपती. 96. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठेवण्याचा अधिकार कोणाला आहे? संसद. 97. घटनेच्या कोणत्या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयानं दिलेले निर्णय हे देशातील सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतात? अनुच्छेद 141. 98. संसदेनं केलेला एखादा कायदा घटनाबाह्य अथवा निरर्थक ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? भारतीय न्यायसंस्था. 99. 1861च्या कायद्यानुसार भारतातील कोणत्या ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना झाली? मुंबई, मद्रास, कोलकाता. 100. जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात? राज्यपाल. वारंवार रिपीट होणार